तर मंडळी, हे आहे पोषण मूल्याचा खजिना मानला जाणारा असा शेवग्याच्या शेंगाचे थालीपीठ, जे की व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असणारं, त्वचा आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदत करणारे असे हे आज मी केलेले आहे शेवग्याच्या शेंगाचे थालीपीठ. मुलांना काय मोठ्यांना सुद्धा आवडीने खातील असे हे थालीपीठ. बाजारात याप्रमाणे अशा ह्या शेंगा भेटतात, तर ह्या मोठ्या आकाराच्याच असतात. तर मी याचे याप्रमाणे तुकडे केलेले आहे आणि ह्या स्वच्छ करून घेतल्या. आता याचे साल काढायचे आहे, तर हे याप्रमाणे असं बाजू त्याच्या तोडून साल करून घ्यायचे. आणि आता ह्या मला हे शिजून घ्यायचे आहे, म्हणून मी याचे सुद्धा आणखी छोटे छोटे भाग करणार आहे, जे की आपल्या गंजामध्ये असे बसले पाहिजे या दृष्टीने. तसं खायला पाहिलं तर मुलं हे खायला पाहत नाही. काही तर मोठे माणसंसुद्धा आपण म्हणतो की हे काय आणलं घरामध्ये, हे काही चांगलं वाटत नाही. परंतु या पद्धतीनं आपण जर काही केलं ना, तर त्यांना माहीतसुद्धा पडणार नाही की हे आपण कशाचे केले ते. उलट तेच आपल्याला विचारतील, का हे तर खूप छान झालं, कशाचे केले आज थालीपीठ. तर बघा, ही असं आहे हे आपलं किचनच्या गोष्टी. बघा, बोलता बोलता याची पूर्ण सालं मी काढून घेतली आहे. आता सालं काढल्यामुळे काय होतं की हे आपल्याला लवकर शिजतं. तर हे आता मी याचे पण आणखी दोन तुकडे करून घेतले छोटे, कारण की गंजात बसला पाहिजे म्हणून. आता हे मी कुकरला 2 ते 3 शिट्ट्यामध्ये हे वाफवून घेणार आहे. हे बघा, हे एका गंजामध्ये मी याचे तुकडे टाकून घेतले. आता यामध्ये मी पाणी टाकते आहे. तर पाणी खूप त्या शेंगाच्या वर मी येऊ देणार नाही, कारण की शेंगाच्या खाली जरी असलं तरी ह्या शेंगा आपल्याला शिजणार आहे. तर हे या पद्धतीनं याला पाणी टाकून घेतलं. आता याला कुकरमध्ये लावून याला 2-3 शिट्ट्यामध्ये हे छान असे शिजून जातात. थोडा हिंग टाकला आणि कुकरमध्ये थोडं पाणी टाकून गंज ठेवून हे मी आता वाफवून घेणार आहे, शिजून घेणार आहे. तर आता शिजेपर्यंत दुसरी तयारी करून घेऊया. तर हा एक मोठा कांदा मी घेते आहे आणि याचे बारीक असे मला चिरून घ्यायचा आहे हा. तर हे या पद्धतीनं आपण आपल्या सोयीनं चिरून घ्याल. तर मी या चॉपरमध्ये याचं बारीक करून घेते आहे, कारण की तो आपल्या पोळीमध्ये व्यवस्थित बारीक असला तर तो पोळी लाटताना किंवा थालीपीठ लाटताना ते आपल्या मधामध्ये ते मोठं असलं तर येऊ शकते, म्हणून मी बारीकच करून घेणार आहे. कांदा छान असा बारीक करून घेतला. आता कोथिंबीर ही स्वच्छ धुवून थोडी पुसून घेतली आहे. आता याला मी बारीक करून घेते आहे. जेवढी बारीक होईल तेवढे या पद्धतीनं बारीक करून घेतली. आता यामध्ये एक ठेचा तयार करत आहे. तर त्यासाठी घेतलं थोडं लसूण, कढीपत्ता आणि हिरवी मिरची. तर आणि जिरं थोडं मी आधीच या खलबत्त्यामध्ये असं बारीक करून घेते आहे. ओलाव्यामुळे मग ते खूप बारीक होत नाही म्हणून. आणि यामध्ये आता हे पण साहित्य टाकून याचा पण एक असा याप्रमाणे ठेचा तयार करून घेते. इथे मी 2 मिरच्या घेतल्या आहे हिरव्या. आपण घरामध्ये जर छोटे मुलं असले किंवा तुम्हाला तिखट कसं पाहिजे यानुसार तिखटाचं प्रमाण किंवा मिरचीचं प्रमाण हे आपल्या स्तरावर आपण ठरवून घ्यायचं. तर याप्रमाणे हा ठेचा तयार झालेला आहे. आणि आता कुकर पण झालेला आहे आणि शिजून ते थंड पण झालेलं आहे. तर आता ते पण यानुसार आता मी गाळून घेते आहे. हे बघा, शिजवताना याप्रमाणे हे पाणी असं टाकलं होतं, शेंगाच्या खालीच पाणी होतं आणि शिजल्यानंतर इथे एवढं पाणी शिल्लक राहिलेलं आहे. तर आता हे बारीक करायचे आहे. तर हे मी आधी थोडं पाणी असं बाजूला काढून घेते, कारण की याच पाण्याचा उपयोग यासाठी मी आणखी करणार आहे. तर हे बघा, शेंगा छान शिजले आहे. तर हे यावरच असं मॅच केलं की त्याचा गर पडू शकतो. तुम्हाला वाटलं तर तुम्ही हे मिक्सरमधून फिरू शकता, पण तशी काही आवश्यकता भासत नाही. या पद्धतीनं सुद्धा गर निघतो. तर हे बघा, मी यानुसार असं करून घेतलं प्याल्याने. आणि आता मी याला हातानंच मॅच करणार आहे. आणि हातानं केलं की ते आपोआप खाली पडतं. आणि यामध्ये जो आपण मी पाणी काढलं आहे ते सुद्धा यामध्ये असं टाकून घेणार, म्हणजे त्यात पाण्याच्याच मदतीनं आणखी राहिलेला जो त्यामध्ये काही गर असतो तो असा खाली पडून जातो. इथे आता थोडं पाण्याची आवश्यकता आहे. पाणी असलं की त्याला ते लवकर खाली त्याचा गर पडेल. तर आता जे मी पाणी बाजूला काढलेलं होतं तेच मी इथे पाण्यात
वापरण्यात येत आहे माझ्याकडून. आणि हे मी इथे याप्रमाणे असं काढून घेतलं गर. आता हा गर छान असा काढून झालेला आहे. आणि हे जो बाकीचं निघते चोथा असतो त्याचा, हा बाहेर घ्यायचा नाही, तो बाजूला आता टाकून द्यायचा बाहेर. आता या गरा झालेला आहे आपल्याला. आता याच एवढ्या गरामध्ये मला आता थालीपीठ बनवायचे आहे. आता या गरामध्ये आपल्याला थालीपीठात कशाची बनवायचे, काय काय टाकायचं साहित्य ते आता बघूया. तर मी इथे घेतली आहे 1 वाटी कणिक म्हणजेच गव्हाचा आटा, आणि 1 वाटी घेतला आहे ज्वारीचं पीठ, आणि 2 चमचे मी इथे बेसनाचा वापर केलेला आहे. आता यामध्ये मी तांदळाचं पीठ घेतलं नाही आज, तुम्ही इथे तांदळाचं पीठ पण घेऊ शकता. आणि मला हे आज नरमच करायचे आहे थालीपीठ, त्यानुसार मी इथे बेसन घेतलेलं आहे. आता यामध्ये जाईल बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, अद्रक, लसूण आणि जिरा याची पेस्ट, नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर, तिखट, हळद आणि चवीपुरतं मीठ. तुम्ही या ठिकाणी तीळ पण घेऊ शकता, तिळाने सुद्धा खूप छान चव येते. आता हे सगळं साहित्य असं मिसळून घेऊया, याचा एक गोळा बनवूया. आता गोळा जर बनवताना लागलं तर पीठ तुम्ही इथे टाकू शकता, आणि त्यानुसार हे असं मळून घ्यायचं. एवढ्या 2 वाटी 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ आणि 2 चमचे बेसन, यामध्ये हे बरोबर हा गर असा मिक्स होऊन झाला. थोडंसं मला आसट वाटलं तर मी फक्त त्यावर थोडी कणिक वरून टाकली, आणि हा आता उंडी झाली तयार. आता हे एका बाउलमध्ये घेते आहे. आता फक्त 5 मिनटं मी थांबले, आणि 5 मिनटांनी हे मी थालीपीठ करायला घेतले. जास्त वेळ याला लागत नाही, आणि यानुसार छान असे थालीपीठ असे बनवून घेतले. हे थालीपीठ खूप सुंदर लागतात, लक्षात सुद्धा येत नाही हे कशाचे आहे ते, आणि खायला सुद्धा खूप अप्रतिम लागते. आणि या निमित्तानं आपल्या पोटामध्ये पौष्टिक असे तत्व जातात, जे की आपल्या शरीराला आवश्यक आहे. तर आता हे मी आता भाजून घेते आहे. तर इथे मी तेल टाकते आहे ताव्यावर. आता तेलाचं जे प्रमाण आहे ते आपल्याला ज्या पद्धतीनं पाहिजे त्या पद्धतीनं ठेवायचं, कमी जास्त, त्यानुसार थालीपीठ असे शेकून घ्यायचे. मी आता याप्रमाणे असे थालीपीठ एक एक करत असे थालीपीठ पूर्ण असे करून घेते आहे. तर याप्रमाणे 1 वाटी शेवग्याच्या शेंगाचा गर, 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ आणि 2 चमचे मी बेसन घेतलेलं. तर त्यापासून जवळजवळ असे 6-7 पराठे असे तयार झालेले आहे. आणि हे पराठे लहान काय मोठ्यापर्यंत कोणीही आवडीने खाईल. आणि आरोग्य आपलं या पराठ्यामध्ये इतकं व्हिटॅमिन्स आहे ना, की आपलं आरोग्यसुद्धा तितकंच आपल्या आरोग्याला मदत होईल. तर आपण माझा व्हिडिओ पूर्णपणे बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. तर हे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.